आज अचानक रात्रीची खुशीची तब्येत बिघडली आणि मुलांना असं अचानक काही झालं तर आईचं मन अगदी खालीवर होतं असतं नाही का. इकडं कालच फौजी साहेबांनी पार्सल पाठवून दिलेलं होतं. काल लग्नामुळे ओपन करायला टाइमच भेटला नाही. म्हटलं आज ओपन करावं. आम्हाला दोघांना पण फिरायची खूप आवड आहे बरं का, त्यामुळे अशी ऑनलाईन शॉपिंग वगैरे सारखी चालूच असते. तर पार्सल मध्ये ऑनलाईन मागवलेला टेंट होता. ऍक्च्युली अॅनिव्हर्सरीलाच प्लॅनिंग केलेलं होतं बरं का, पण सुट्टी कमी असल्यामुळे ना जायला जमलंच नाही कुठे. मग म्हटलं बघूयात नेक्स्ट टाइम. इकडं काल आणलेल्या मणीच्या पिल्लांसाठी मस्त घर बनवलं, कारण थंडी खूप जास्त होती. सगळं काम आवरलं आणि झोपायला आले तर खुशीने पूर्णपणे तोंड सोडून दिलेलं होतं. मला आयुष्यात कितीही गोष्टी सहन होतात बरं का, पण मुलं आजारी पडली की तिथं मात्र माझं मन हरतं. मुलांना थोडी जरी तकलीफ झाली ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. खुशीला ताप आला होता खूप आणि डोकं पण दुखत होतं तिचं. तापाचं औषध वगैरे दिलं आणि डोक्याला बाम लावून डोकं दाबून दिलं, तेव्हाशी कुठं खुशी झोपी गेली. तरी पण तिचा ताप जोपर्यंत उतरला नाही ना तोपर्यंत जागीच होते मी.